यावर्षी 29 जून 2026 या दिवशी आहे वटपौर्णिमा. आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला तसेच पौर्णिमेला विशेष महत्त्वाचं स्थान असतं. या वटपौर्णिमेला विशेष करून आपल्या घरामध्ये आपल्याला काही अशा सेवा करायच्या आहेत आणि काही असे महत्त्वाचे उपाय करायचे आहेत, जे आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. वटपौर्णिमेला ज्याप्रमाणे सुवासिनी महिला ह्या वडाच्या झाडाची पूजा सेवा करत असतात, व्रत करत असतात, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये काय अशा महत्त्वाच्या सेवासुद्धा आपल्याला वटपौर्णिमे दिवशी करायच्या आहेत. आता पौर्णिमा तिथी कधीपासून सुरू होत आहे, कधी समाप्त होत आहे, तर तुम्हाला सेवा किंवा हे जे उपाय आहेत ते कधी करायचे ह्याविषयी तुम्हाला सांगते. तर बघा, सोमवारी आहे 29 जून 2026 या दिवशी पहाटे 3:07 पौर्णिमेला सुरुवात होत आहे. ही पौर्णिमा दिवसभर, सोमवारी 29 जूनला दिवसभर ही पौर्णिमा असणार आहे आणि मंगळवारी पहाटे 5:27 ही पौर्णिमा समाप्त होणार आहे. यासाठी हिंदू धर्मामध्ये सूर्याने बघितलेली जी पौर्णिमा असते ती पौर्णिमा आपण धरतो आणि त्याप्रमाणे आपण सेवा, उपाय, व्रत, पूजा हे सर्व करत असतो. तर वटपौर्णिमेचा उपवास आणि वटपौर्णिमे दिवशी वडा झाडाची पूजा, सेवा, उपाय हे सर्व आपल्याला सोमवारी करून घ्यायचे आहेत. सकाळी आपल्याला वटपौर्णिमे दिवशी सकाळी आपल्याला पहिल्यांदा जर एखादं काम करायचं असेल तर ते करायचं आहे. आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे, म्हणजे जल अर्पण करायचं आहे. बघा, तर आता जल कसं अर्पण करायचं असतं, एक तांब्याचा तांब्या घ्यायचा किंवा तुमच्या घरामध्ये जो तांब्या असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळदी कुंकू टाकायचं आहे, थोडंसं अक्षता टाकायचं आहे, एक फूल टाकायचं आहे. हे तुम्हाला जल हे सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे. या दिवशी वटपौर्णिमे दिवशी सूर्यदेवांना जल अर्पण करणं हे खूप शुभ मानलं गेलं आहे आणि प्रत्येक महिलेनं ह्या दिवशी न चुकता सूर्यदेवांना जल हे नक्कीच अर्पण करा. सूर्यदेवांना अर्घ देऊन झाल्यानंतर आपल्या दाराची म्हणजे घरामध्ये आपण जिथून प्रवेश करतो, आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच आपल्या घराची जी चौकट असते ती चौकट तुम्हाला ओल्या फडक्यानं पुसून घ्यायची आहे स्वच्छ. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिकसुद्धा काढायचं आहे. बघा, स्वस्तिक पौर्णिमे दिवशी आवर्जून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दारावरती नक्कीच काढा. त्याचप्रमाणे बघा, स्वस्तिक काढत असताना आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं हळदी आणि कुंकू घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गुलाबजल टाकायचं आहे. तुमच्याकडे जर गुलाबजल अवेलेबल असेल तर टाकू शकता, नसेल तर पाणी जरी मिक्स केलं तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतर त्यानं तुम्हाला कुंकवाण आणि हळद मिक्स करून स्वस्तिक काढायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे, ना की आपल्या घरामध्ये ज्या रूम आहेत त्या रूमला जर दरवाजा असेल त्या प्रत्येक दरवाजावरती आपल्याला काढायचं नाही. तर जिथून आपण घरामध्ये प्रवेश करतो, जे मुख्य प्रवेशद्वाराचा दरवाजा आहे त्यावरतीच तुम्हाला मध्यभागी स्वस्तिक हे काढायचं आहे. स्वस्तिक काढताना तुम्हाला व्यवस्थित काढायचं आहे, घाई गडबडीमध्ये काढायचं नाही. पण ही सेवा जी आहे ती पौर्णिमेला नक्की आपल्या घरामध्ये करा. तुमच्या घरामध्ये आलेली लक्ष्मी टिकून राहील. घरामधील जो पण पैसा असेल तो पैसा तुम्हाला पुरवठ येईल आणि आपल्या घरामधले प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये नक्कीच यश मिळेल. त्याचप्रमाणे बघा, ह्या दिवशी तुम्हाला न चुकता आपल्या हुंबरट्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे. हुंबरट्याची सुद्धा आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि हळदीचं लेपन करणं हे हिंदू धर्मामध्ये खूप शुभ मानलं गेलं आहे. या दिवशी तुम्ही जर हळदीचं लेपन हे हुंबरट्याला जर केलं तर तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येते, घरामधील नकारात्मकता दूर निघून जाते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी मातासुद्धा निवास करते. यासाठी आवर्जून ह्या दोन्हीही सेवा तुमच्या घरामध्ये पहिल्यांदा करा. त्याचप्रमाणे पौर्णिमा आहे, घरामध्ये देवघरामध्ये जर कुलदेवतेचा टाक असेल किंवा देवीची मूर्ती जरी असेल ना तरीसुद्धा तुम्हाला न चुकता ह्या दिवशी अभिषेक हा करायचा आहे. सर्व देवांना तुम्हाला ह्या दिवशी अभिषेक करूनच देवपूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला आता दिवसभरामध्ये तुम्ही सेवा कोणत्या करू शकता, ह्या सेवा तुम्हाला फक्त 29 जूनलाच करायच्या आहे. कारण तो दिवस आहे, तो दिवसच फक्त पौर्णिमेचा मानला गेला आहे. कारण मंगळवारी म्हणजे 30 जूनला पौर्णिमा पहाटे समाप्ती होत आहे. यासाठी सेवा दिवसभरामध्ये जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही ह्या सेवा करू शकता. तर पहिली सेवा अशी आहे बघा, तुमच्या देवघरामध्ये जर तुमच्या श्रीयंत्र जर असेल, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की श्रीयंत्र किती महत्त्वाचं आहे आणि श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन तुम्हाला आवर्जून करायचं आहे. श्रीयंत्रावरती कुंकुमार्जनची सेवा ज्या घरामध्ये केली जाते पौर्णिमे दिवशी बघा, त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी माता वास करते. त्या घरावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा एक कृपा आशीर्वाद राहतो. यासाठी वटपौर्णिमे दिवशी प्रत्येक महिलांनी आवर्जून तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती तुम्ही कुंकुमार्जनची सेवासुद्धा करू शकता. आता तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र जर नसेल तर तुमच्या घरामध्ये जर माता लक्ष्मीची जर मूर्ती असेल त्याच्यावरती केलं तरीसुद्धा चालेल, किंवा तुमच्या कुलदेवतेची मूर्ती असेल, कुलदेवतेचं जर टाक असेल ना
त्याच्यावरती जरी तुम्ही कुंकुमार्जनची सेवा ही संध्याकाळी 3 सांजच्या वेळेला जरी केली ना 7च्या दरम्यान तरीसुद्धा चालेल. कुंकुमार्जनची सेवा आवर्जून घरामध्ये करा. त्याचप्रमाणे बघा दिवशी ना आपल्या कुलदेवतेची सेवा करणं विशेषतः मानलं गेलं आहे. तर ह्या दिवशी तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशती ह्या ग्रंथाचं एक पाठ घरामध्ये करू शकता. पौर्णिमेला ज्या घरामध्ये दुर्गा सप्तशती पठण केले जाते त्या घरावरती कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद राहतो आणि कुलदेवतेसाठी ही महत्त्वाची सेवा आहे बघा. ज्या महिलांना शक्य असेल त्या महिलांनी आवर्जून दुर्गा सप्तशतीचा एक पाठ घरामध्ये पौर्णिमेला करा. त्याचप्रमाणे ह्या दिवशी तुम्हाला एक माळ तरी सकाळी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सकाळी करू शकता ही सेवा. संध्याकाळी शक्य असेल तर संध्याकाळी जरी केल्या तरीसुद्धा चालेल. तर एक माळ तुम्हाला नवार्ण मंत्राची करायची. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नवार्ण मंत्र आपल्या कुलदेवतेचा मंत्र आहे. तर तुम्हाला एक माळ नवार्ण मंत्राची सुद्धा करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला ह्या दिवशी बघा न चुकता आपल्या घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा नक्की अर्पण करायचा आहे बघा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुपाचा दिवा का लावला जातो, कारण तुपाचा दिवा आपण लावून जर काही अशा सेवा केल्या ना लक्ष्मी मातेच्या तर त्याचं फळ जे असतं ते आपल्याला जास्त प्रमाणात मिळत असतं. तर असं नाही की तुम्ही तुपाचा दिवा जर अर्पण नाही केला आणि तुम्ही साधा दिवा लावून जरी पूजा केली तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही का, तर असं नाही. पण शक्य असेल तर नक्की आवर्जून पौर्णिमेला तुम्ही सकाळी देवघरामध्ये एक छोटासा तुपाचा दिवा अर्पण करा किंवा संध्याकाळी 3 सांजच्या वेळेला एक छोटासा तुपाचा दिवा नक्की अर्पण करा. तुपाचा दिवा का लावायचा असतो, कारण तुपाचा दिवा जेव्हा आपण देवघरामध्ये लावतो किंवा बाहेर तुळशीमध्ये लावतो बघा, तेव्हा त्यावेळेला काय होतं तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी माता वास तर करतेच, त्याशिवाय आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुपाचा दिवा का लावला जातो तर घरामधील नकारात्मकता दूर होते, घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करत नाही, घरामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते, घरामध्ये सुख समृद्धी येते. ह्यासाठी आपल्या घरामध्ये आवर्जून जर तुम्हाला शक्य असेल तर तुपाचा दिवा संध्याकाळी किंवा सकाळी नक्कीच अर्पण करा. नसेल लावणं शक्य तर साध्या तेलाचा लावला तरीसुद्धा चालेल. त्याचप्रमाणे बघा वटपौर्णिमेला तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात तुळशीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. त्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी 3 सांजच्या वेळेला आवर्जून तुळशीमध्ये तुपाचा दिवा नक्की अर्पण करायचा आहे बघा. तुळशीसुद्धा सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला पूजा ही नक्कीच घरामध्ये करायची. पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे बघा. या दिवशी ना तुम्ही सत्यनारायणसुद्धा घरामध्ये करू शकता आणि दर पौर्णिमेला बघा प्रत्येक महिला ही आपल्या घरामध्ये आवर्जून सत्यनारायणची पूजा ही करत असते. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही वटपौर्णिमेपासून पुढच्या ज्या पौर्णिमा आहेत त्या पौर्णिमेपर्यंत सुद्धा सत्यनारायण करू शकता. म्हणजे तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा आपल्या घरामध्ये करू शकता. पण वटपौर्णिमेला आवर्जून तुम्हाला घरामध्ये 3 सांजच्या वेळेला सत्यनारायणची पूजा ही नक्कीच करायची आहे बघा. तर सत्यनारायणची पूजा आपण घरामध्ये केल्यामुळे माता लक्ष्मीचा एक कृपाआशीर्वाद मिळतो, भगवान विष्णूसुद्धा आपल्यावरती प्रसन्न राहतात. याचप्रमाणे तुम्ही ह्या सेवा घरामध्ये करू शकता. आता जे उपाय सांगणार आहे ते सुद्धा घरामध्ये तुम्ही करू शकता. वटपौर्णिमा ही वर्षातून एकदा येते बघा. त्यासाठी आपल्याला ह्या दिवशी आवर्जून बघा अन्नदान करायचं आहे. जेवढं तुम्ही अन्नदान करणार, जेवढं तुम्ही दानधर्म करणार ना तेवढं तुम्हाला तुमच्या पितरांचा एक कृपाआशीर्वाद मिळणार बघा. त्याचप्रमाणे आपल्याला ह्या दिवशी ना अन्नदान तुम्ही करू शकता किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही पाणी पिण्यासाठी सुद्धा देऊ शकता किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही वस्त्रदान करू शकता. तुमच्याकडे जी वस्तू आहे ती वस्तू एखाद्या गरीब व्यक्तीला सुद्धा तुम्ही दिवसभरामध्ये दान करू शकता. या दिवशी तुम्ही जेवढं दानधर्म करणार बघा तेवढा तुम्हाला तुमच्या पितरांचा एक कृपाआशीर्वाद मिळणार. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती असणं किती महत्त्वाचं आहे बघा. आपले पितर जेव्हा आपल्यावर प्रसन्न असतात तेव्हाच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं. यासाठी तुम्ही ह्या दिवशी आवर्जून ह्या सेवा करा. त्याचप्रमाणे बघा ह्या दिवशी तुम्हाला गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे बघा. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात बघा आणि ह्या 33 कोटी देवांचा आपल्याला एक कृपाआशीर्वाद मिळतो. यासाठी वटपौर्णिमे दिवशी आवर्जून तुम्ही गाईला हिरवा चारा खाऊ घाला किंवा तुम्ही गाईला एखादी भाकरी खाऊ घालू शकता, चपाती खाऊ घालू शकता. तुम्हाला जी वस्तू खाऊ घालणं शक्य आहे ती वस्तू तुम्ही खाऊ घालू शकता, पण गाईनं ती खाल्ली पाहिजे याची सुद्धा काळजी घ्या. त्याचप्रमाणे बघा तुम्ही एखादी चपाती बनवू शकता, त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकू शकता आणि त्याची एक चपाती बनवून सुद्धा तुम्ही गोमातेला म्हणजेच गाईला खाऊ घालू शकता. तुमच्या जवळपास जर गाई असेल किंवा गोरक्षण असेल तर त्या ठिकाणी आवर्जून जावा, गाईची पूजा करा आणि गाईला ह्या वस्तू नक्की खाऊ घाला. आणि बघा संध्याकाळी आपल्याला 8-8:30 वाजता आता वटपौर्णिमा म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना आकाशामध्ये चंद्र दिसतो. तर ह्या दिवशी चंद्राचं सुद्धा आवर्जून दर्शन घ्यायचं आहे. तुम्हाला चंद्राची ह्या दिवशी पूजा करायची आहे. चंद्राला दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करायचे आणि मनोभावे प्रार्थना सुद्धा करायची. तुमची मनोकामना म्हणजे मनामध्ये जी इच्छा असेल ती सुद्धा तुम्हाला मागायची आहे. अशा प्रकारे तुम्ही घरामध्ये बघा ह्या साध्या सोप्या सेवा करू शकता आणि ह्या दिवशी न चुकता हे उपाय सुद्धा करू शकता. पौर्णिमेच्या महत्त्वाच्या दिवशी हा सण वर्षातून एकदा येतो बघा आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला
खूप महत्त्वाचं स्थान आहे. इतर पौर्णिमेला आपल्याला काही सेवा करणं शक्य होत नाही, पण वटपौर्णिमेला आवर्जून घरामध्ये आपल्या माता लक्ष्मीची सेवा नक्की करा. तुमच्या कुटुंबावरती माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचाच कृपा आशीर्वाद राहील. काही वेळेला बघा, आपण घरामध्ये कमावून आणलेला पैसासुद्धा टिकत नाही. घरामध्ये कोणत्याच व्यक्तीला कोणत्याच कामामध्ये यश येत नसतं. घरामध्ये सतत आपल्याला एक नकारात्मकता जाणवत असते. ह्यासाठी आपल्या घरामध्ये आवर्जून ह्या सेवा करा, की जेणेकरून अखंड लक्ष्मी माता घरामध्ये वास करेल आणि घरामध्ये आलेला पैसासुद्धा टिकून राहील. त्याचप्रमाणे जे महत्त्वाचे उपाय सांगितले बघा, ते उपायसुद्धा करा. अशा महत्त्वाच्या दिवशी जेव्हा आपण सेवा करतो ना, तेवढे उपायसुद्धा महत्त्वाचे असतात बघा. जेवढं आपण देवाचं करत असतो तेवढंच आपल्या पितरांचं स्मरण करणं सुद्धा गरजेचं असतं. यासाठी दानधर्म नक्कीच करा. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली, ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.